नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। एक ब्रेकिंग बातमी आहे। भारतीय जवान समजून पाक पायलटला आज पाकिस्तानमध्ये मारण्यात आलेला आहे। फर्स्ट पोस्टने हे धक्कादायक वृत्त दिलेलं आहे। विंग कमांडर शाहज-उद-दीन यांना मारल्याचं वृत्त देण्यात आलेलं आहे। एकीकडे भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी 1 मार्चला पाकिस्तानातून भारतात सुपूर्द करण्यात आलं, तर दुसरीकडे पाकिस्तानातून एक धक्कादायक माहिती येते, कारण पाकिस्तान वायुदलाचे विंग कमांडर शाहज-उद-दीन यांना भारतीय जवान समजून पाककडूनच मारण्यात आल्याचं वृत्त आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, बरोबर आहे, अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे। ज्या पद्धतीने पाकिस्ताननी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना काल मायदेशी सोडलं आणि ते मायदेशी परतले, पण त्यानंतर दरम्यान जी माहिती पुढे आली, ज्या पद्धतीने पाकिस्ताननी दावा केला होता की आम्ही 2 भारताची विमानं पाडले, त्यामध्ये 2ही विमानं आम्ही अटक देखील केली वायुसेना, असं त्यांनी म्हटलं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर जे 2 विमानं पाडले त्यापैकी एक विमान जे आहे F-16 असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि दुसरं जे आहे ते खास करून ते भारताचं जे MiG-21 जे विमान होतं। पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये त्या पाकिस्तानचे हवाई दलाचे शहादूर-वीर जे आहे ते विंग कमांडर होते, त्यांनाच जवानांनी जे मारहाण केली, त्यांना भारतीय पायलट समजून पाकिस्तानी जवानांनी मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये हे जे पाकिस्तानचे विंग कमांडर आहेत ते दगावलेले आहेत। म्हणजे पाकिस्तानच्या विंग कमांडरला न ओळखता रागापोटी पाकिस्तानच्या जनतेनेच पाकिस्तानच्या शिपायाची हत्या केल्याची घटना ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। अगदी प्रशांत, त्यामुळेच कुठेतरी पहिल्यांदा त्यांच्या लष्कराच्या प्रवक्त्यांनी दावा केलेला होता पत्रकार परिषदेमध्ये की भारताचे 2 पायलट आपल्या ताब्यात आहेत, म्हणजे ते त्यांच्या पायलटलाही आमचाच पायलट समजत होते। बरोबर आहे, आपण जसं म्हणताय की त्यांनी दावा केला होता, मी जसं मागाशी सांगितलं की 2 पायलट त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचा दावा होता पाकिस्तानच्या PROचा, DGPR होता। पण महत्त्वाचं म्हणजे जर त्या पद्धतीने बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती की कुठलीही तथ्यात्मक माहिती न घेता त्यांनी हा दावा केला, तर याची आता उघडकीस आलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या पायलटला मारल्यानंतर हत्या करण्यात आली त्या पायलटची, त्याच प्रकारचा मारहाण देखील आपल्याला माहित असेल अभिनंदन वर्धमान यांनाही देखील जमावाने केली, जणू पाकिस्तानच्याच लोकांनी म्हटलंय की त्यांच्या पाकिस्तान लष्करी त्यांना वाचवलं, अशा प्रकारचे दावा पाकिस्तान करत आहे। पण ज्या पद्धतीनं जो एकीकडे दावा करा, दुसरीकडे स्वतःच्या सैनिकाची हत्या होतपर्यंत शांत का बसलेले, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतंय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात काय माहिती पुढे येते, कशा प्रकारे हे प्रकरण पुढे जातं आणि कशा प्रकारे वळण घेतं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये या ज्या पायलटला पाकिस्तानच्या मारण्यात आलेला आहे, तो त्याला जनतेनं मारलं, जमावानं मारलं की पाकिस्तान सैन्याने मारलं? नाही, त्याला जे मारहाण करण्यात आली आहे ही जसं भारतीय पायलटाला जमावाने मारहाण केली, अशा प्रकारचे व्हिडिओ पुढे आले होते। त्यात किती तथ्य आहे, किती तथ्यात्मक आहे, ज्याची कोणी त्याची अधिकारिक पुष्टी करतं का, हे कोणी केली नाही। कारण की ज्या पद्धतीनं व्हायरल हे व्हिडिओ झाले होते, यामध्ये तथ्यात्मक विषय पुढे नव्हता, पण पाकिस्तानी मीडियानी हा खास करून हे संपूर्ण व्हिडिओ व्हायरल केले अशी माहिती पुढे आलेली आहे। आणि त्यामागे कुठेतरी पाकच्या आर्मीचा हात होता, हे देखील पुढे आलं होतं। पण ज्या पद्धतीनं ज्यांच्या जवानाला मारहाण करण्यात आली, त्यांना देखील जसं पाकिस्तानच्या या जवानाला भारतीय पायलट समजून जवानांनी मारहाण केली, जसं त्या पद्धतीनं पाकिस्तानच्या प्रवक्त्यांनी दावा केला की आम्ही 2 पायलटला अटक केली, तर पाकिस्तानच्या होऊ शकतं पाकिस्तानच्या जवानांनी ती जी पत्रकार परिषद, त्या पत्रकार परिषदेचा आधार घेत त्यांनाही वाटलं असेल का हा भारतीय जवान आहे, जसं आपण अभिनंदन मारण्याचा प्रयत्न करत असं याला मारू, पण चुकीनं ते आयडेंटिफाय न करता ते मारहाण झाली आणि जवानांनी मारहाण केली अशी माहिती पुढे येते। पण आता या संदर्भात चौकशी पूर्ण होईल आणि पाकिस्तानी मीडियाच्या वतीने जेव्हा या स्पष्टीकरण पुढे येईल, तेव्हा आपल्याला कळेल की कोणी मारलं, त्या पाकिस्तानच्या लष्करांनी मारलं की जमावानी मारलं। पण सध्या तरी जे प्राथमिक माहिती आता आलेली आहे, त्यामध्ये जमावानी मारण्याची माहिती पुढे आलेली आहे। अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये पाकिस्तान लष्करानं काय याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे? नाही, या संदर्भात अजूनही पाकिस्तान लष्कराच्या वतीने कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। ही जी माहिती आलेली आहे हे विश्वसनीय सूत्रांच्या आधारावर ही माहिती आलेली आहे आणि त्यामुळेच जोपर्यंत याची कोणीही पुष्टी करत नाही, कोणी जेव्हा स्पष्ट सांगत नाही, औपचारिकपणे यावरती कोणी पाकिस्तान मीडिया बोलत नाही किंवा पाकिस्तान सरकारच्या वतीनं यावरती कुठलेही वक्तव्य येत नाही, त्यावर स्पष्टपणे बोलणे शक्य होणार नाही। पण हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान वैमानिकाची हत्या पाकिस्तानी जमावानेच केली, हे मात्र सत्य आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोलतायत, आपण थेट जाऊयात।